तर हाय गाईज, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं. मी या व्हिडिओमधनं तुम्हाला हे सांगणार आहे की बरेच लेडीज किंवा बऱ्याच ज्या कॉलेज स्टुडंट आहेत, आता 10वी-12वीची एक्झाम होणार आहे आणि त्यांना सुट्टीमध्ये ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा असेल किंवा एखादा प्रोफेशनल हेअर ड्रेसरचा कोर्स त्यांना करायचा असेल, पण करावा की नाही करावा आणि कसं जावं या क्षेत्रात, हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं सांगणार आहे. सुरुवात कशी करावी, कारण की आता सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे आपण खूप साऱ्या रील्स बघत असतो आणि आपल्याला खूप साऱ्या काय ॲडव्हान्स टेक्निक आपल्याला बघायला मिळत असतात. तर तुम्हाला मी हेच सांगणार आहे की डायरेक्टली बरेच जण काय करतात की मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या मोठ्या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतात, लाख 50,000 अशी फी भरून. आणि कसं असतं, हार्डली 1-2 महिन्याचे कालावधी तुमच्याकडे असतात आणि त्याच्यामध्ये ना तुमची प्रॅक्टिस होते ना तुम्हाला सगळं कळतं. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात निवडण्याच्या आधी एक गोष्ट तर माझ्या दृष्टीने महत्वाची आहे की ह्या क्षेत्राची, हे क्षेत्र म्हणजे कला क्षेत्र आहे. तर तुम्ही नुसतं पैसा म्हणून किंवा याच्यात आजकाल हे खूप ट्रेंडिंगला आहे आणि याच्यात खूप पैसा आहे म्हणून या क्षेत्रात येऊ नका. हे क्षेत्र कला क्षेत्र आहे. त्याच्यामुळे तुम्ही आधी स्वतःला विचारा प्रश्न की मला आवडतंय का, मला आवडेल का पुढे हे करायला. तर ते जर तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही हे क्षेत्र निवडा. दुसरी गोष्ट, हे क्षेत्र निवडताना तुम्ही डायरेक्ट अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेऊ नका. तुम्ही एका छोट्या कुठल्या तरी सलूनमध्ये एक बेसिक कोर्स करा आणि मग नंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाटला, ते काम तुम्हाला आवडलं, समजायला सोपं जातंय, तर तुम्ही पुढे हळूहळू मोठा हेअर ड्रेसर आणि त्याच्यात परफेक्ट व्हा. त्याच्यात छान काम करा, छान प्रॅक्टिस करा आणि मग तुम्हाला थोडीशी त्याची माहिती होते. त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं स्किनचं काम करता करता तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंफार हेअरचं पण काम करायला मिळतं आणि माहिती होते. तुमची आवड तुम्हाला कळायला लागते, तुम्हाला आवडतंय की नाही आवडतंय. आणि जे काही काम करताय ना, कुठलंही क्षेत्र असू द्या, हे असू द्या, कुठलंही क्षेत्र असू, प्रामाणिकपणे काम करा आणि मेहनत करा. मेहनत तर खूप आहे या क्षेत्रामध्ये, हे तर तुम्ही क्लास करण्याच्या आधी समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही बेसिक पासून सुरुवात करा. तुम्हाला बेसिक चांगलं क्लिअर असेल तर तुम्हाला पुढचं समजायला सोपं जातं. पण डायरेक्ट मोठी अकॅडमी जॉईन करू नका. तिथे असं होतं, तुमच्याकडे ऑलरेडी 2 महिन्याचा 3 महिन्याचा कालावधी होतो आणि डायरेक्ट अकॅडमी जॉईन केली, काय होतं, पटापट सिलेबस कम्प्लीट होतो पण तुमची प्रॅक्टिस नाही होत. मग तुमचं कन्फ्युजन होतं, तुम्ही हेअरची प्रॅक्टिस करणार की स्किनची प्रॅक्टिस करणार की मेकअपची करणार. त्याच्यामुळे तुम्हाला जर ह्या क्षेत्रामध्ये पूर्ण करिअर करायचं, मेकअप हा भाग वेगळा आहे, पण तुम्हाला ब्युटीमध्ये पण एक्सपर्ट व्हायचं असेल, हेअरमध्ये पण एक्सपर्ट व्हायचं असेल, नेलमध्ये पण एक्सपर्ट व्हायचं असेल, तर प्रत्येक गोष्टीला एक वेगळा वेळ द्या. स्किनचं करताय तर तुम्ही फक्त ब्युटिशियनचा बेसिक कोर्स करा. त्याच्यामध्ये तुमचं फेशियल, वॅक्सिंग, आयब्रोज, बेसिक हेअर कट, हेअर वॉश, ब्लो ड्राय, हेअर स्पा, पेडिक्युअर, मॅनिक्युअर, हे सगळं नॉर्मल बेसिक क्लिअर करा. पूर्ण क्लिअर. त्याच्यामध्ये परफेक्ट प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर तुम्ही एक हेअर हा टॉपिक घ्या, नंतर हेअर कम्प्लीट करा, त्याच्यानंतर नेल्स हा टॉपिक घ्या, नंतर तुमचं काय होतं माहिती का, एकदम जर तुम्ही सगळा क्लास लावला की तुमच्याकडे वेळ नाहीये, तुम्हाला असं वाटतं तुमच्याकडे वेळ नाहीये, आता सुट्टी लागली, 2 महिन्याचा क्लास जॉईन करू आणि त्याच्यामध्ये हेअर पण करू, स्किन पण करू, नेल्स पण करू, मेकअप पण करू. त्याच्याने काय होतं माहिती का, तुमचं एक पण परफेक्ट नाही होत, तुमचं कन्फ्युजन होतं. कारण की हेअर हा टॉपिक थोडा सेन्सिटिव्ह, त्याला थोडासा वेळ जातो जास्तीचा आणि त्याला प्रॅक्टिस लागते, त्याला नॉलेज लागतं, त्याला थोडंसं आपल्या माइंडचं थिंकिंग पण लागतं. त्याच्यामुळे नुसतं तुम्ही थेरी पाठ केली, कलर व्हील पाठ केले किंवा हे काम ह्या हेअरवर करा, ते काम त्या हेअरवर, त्याच्याने तुम्हाला परफेक्शन येत नाही, परफेक्ट नॉलेज येत नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला क्लायंट हाताखालून जाणं, रिअल हेअर वरती काम करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणून तुम्हाला जर या क्षेत्रात यायचं असेल तर आधी तुम्ही बेसिक पासून स्टार्ट करा. ब्युटीचं
मेकअपचा एखादा ब्युटिशियनचा कोर्स करा छोटासा, त्याच्यामध्ये परफेक्ट व्हा, पूर्ण परफेक्ट, की तुम्हाला त्याची प्रॅक्टिसची गरज नाही. त्याच्यानंतर तुम्ही हेअरचं घ्या, हेअर हा टॉपिक पूर्ण वेगळा कम्प्लीट करा. त्याच्यानंतर तुम्ही नेल्स करा, त्याच्यानंतर तुम्ही मेकअप करा, त्याच्याने तुम्ही प्रॉपर होणार आहे. आणि असा क्लास करा, असा क्लास निवडा की जिथे तुम्हाला बाहेर पडल्यानंतर कोणी म्हणायला नाही पाहिजे की तुम्हाला परत क्लासची गरज आहे किंवा तुम्हाला परत प्रॅक्टिसची गरज आहे. असं करू नका. करत असाल तर पैसे वाया वेस्ट घालवू नका. हे क्षेत्र खूप सुंदर आहे. जर तुम्हाला आवड असेल तर त्याच्यात पैसा तर आहेच, पण आपल्या आवडीचं काम आपल्याला करायला मिळतं, हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणून आवड असेल तरच तुम्ही हे क्षेत्र निवडा. आणि मी तर आता 10 ते 15 वर्ष झाले, मला खूप आवड होती लहानपणापासून आणि मी ऑटोमॅटिक मी सगळं करत गेले. म्हणून माझ्या एक्सपिरियन्स वरून मी सांगते की खूप सारे भरमसाठ पैसे तुम्ही क्लासेस मध्ये वाया घालवू नका. आधी तुम्ही बेसिक मध्ये घुसा, बेसिक कुठेतरी क्लिअर करा, नंतर हेअर करा. हेअर आजकाल खूप इम्पॉर्टंट आहे आणि हेअरचं प्रॉपर नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचमिड काला करू नका, एकच क्लास लावू नका आणि खूप रील्स बघून कन्फ्युज होऊ नका. एखादा तुमच्या जवळ कुठे काही ब्युटिशियन असतील, तुमचा विश्वास असेल एखाद्या पार्लरवरती, तिथे जाऊन छान इन्क्वायरी करा क्लासची आणि त्यांना विचारा, त्यांचं सजेशन घ्या की मला असा बेसिक क्लास करायचा आहे, तर आधी काय करू. तर मी तुम्हाला सांगते, माझा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर माझं तर सजेशन तुम्हाला हेच आहे की तुम्ही आधी बेसिक क्लास करा. तुमची आवड ओळखा, तुम्हाला ते काम करायला आवडतंय नाही आवडतंय, आणि मग डिसिजन घ्या. कारण की हे काम खूप पेशन्स आहे. तुम्ही एकदा शिकलात, फेशियल आलं, तुम्हाला एकदा सगळं सांगितलं की फेशियल करण्यासाठी हे ह्या वस्तू लागतायत आणि तुम्ही एकदा शिकलात म्हणजे तुम्हाला फेशियल आलं असं महत्वाचं नाहीये. तुम्हाला छान प्रेशर पॉइंट, मसाज, रिलॅक्सेशन हे सगळं प्रॉपर तुम्हाला आतून फील झालं पाहिजे. की हे आतून जेव्हा तुम्ही फील झालात तेव्हा तुम्ही क्लायंटला प्रॉपर रिलॅक्स करू शकता. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला मुळात आवड पाहिजे. हे कला क्षेत्र आहे, त्याच्यामुळे आवड पाहिजे. आवड असेल तर ह्या क्षेत्रात घुसा. क्लास निवडताना डायरेक्ट मोठा क्लास निवडू नका. जर तुम्हाला कुठलंही नॉलेज नसेल तर तुम्ही आधी बेसिक क्लिअर करा. बेसिक क्लिअर झाल्यानंतर मग तुम्ही हळूहळू हेअर क्लिअर करा, मग मेकअप करा, मग नेल्स करा. हळूहळू जा आणि प्रॉपर प्रॅक्टिस करा आणि व्यवस्थित. कारण की याच्याने काय फायदा होणार आहे, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की माझ्याकडे खूप सारे येतात, क्लास केलाय, हा क्लास केलाय, तो क्लास केलाय, तो क्लास केलाय, पण एवढं कन्फ्युजन आहे की त्यांचं काही क्लिअरच नसतं. हेअर मध्ये अर्धवट असतात, स्किन मध्ये अर्धवट असतात. स्किन येतं पण त्याच्यामध्ये मशीन नॉलेज नसतं, याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात टूल्स नॉलेज नसतं. हेअर चा क्लास केलेला असतो पण ब्लो ड्राय क्लिअर नसतं, हेअर कट क्लिअर नसतात. दुसरी गोष्ट, हेअर केमिकल एकटं काम करू शकत नाही. तर असा क्लास करून काय फायदा. त्याच्यामुळे तुम्ही आधी स्किन करा. जर तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये पूर्णच करायचं असेल तर हा भाग वेगळा आहे की तुम्हाला फक्त मेकअप करायचंय किंवा तुम्हाला फक्त हेअर मध्ये काम करायचंय, हा भाग वेगळा आहे. पण ज्या महिलांना किंवा ज्या मुलींना ह्या क्षेत्रात घुसायचं यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतेय की तुम्हाला या क्षेत्रात घुसायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट मोठ्या अकॅडमी मध्ये पैसे आई वडिलांचे किंवा तुमच्या नवऱ्याचे वेस्ट घालवू नका. आधी स्किन मध्ये परफेक्ट व्हा, नंतर हेअर मध्ये परफेक्ट व्हा, नंतर नेल्स मध्ये परफेक्ट व्हा आणि नंतर मेकअप मध्ये परफेक्ट व्हा. हा मला या व्हिडिओतनं सांगण्याचा उद्देश आहे. तर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर पोहोचला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि जेवढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण की ज्यांना खरंच शिकण्याची गरज आहे आणि ज्यांना शिकण्याची इच्छा आहे पण त्या खूप बाहेर जाऊ शकत नाही किंवा क्लास जॉईन करू शकत नाही, तर मी त्यांच्यासाठी स्टार्ट टू एंड ब्युटीचं मी आज